आणखी एक मोठी बातमी येते। भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब भवर यांनी निवडुंगा येथील शेतकऱ्यांना आणि कुटुंबाला जबर मारहाण केली। विशेष म्हणजे महिलांना देखील मारहाण केल्याचं कळतंय। तर कोणच बघितलं काँग्रेसनी महिलांच्या बाबतीत कशा प्रकारे काँग्रेसचा एक मोठा नेता वागला आणि आता भाजप देखील हम भी किसी से कम नाही असं म्हणतात की कसं वाटतंय। जमिनीच्या वादातनं मारहाण झाल्याचं कळतंय। महिलेला देखील मारहाण केलेली आहे। ज्ञानेश्वर खांडे भराड यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर हे निघाले। त्याला विरोध केल्यामुळे भवर यांनी मग मारहाण केली। विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबाला तिथे खड्ड्यात टाकून दाबण्याचा प्रयत्न देखील झालाय। ज्ञानेश्वर खांडे भराड यांच्या फिर्यादीवरनं टेंभुर्णी पोलिसात गुन्हा देखील दाखल झालाय। गणेश जाधव माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। गणेश, काय हा माज, काय ही अरेरावी सत्तेची म्हणावी, काय सांगशील? नक्कीच वैभव, भाजपच्या नेत्यांना मस्ती आली असंच म्हणावं लागेल, कारण की घटना तशीच घडलेली आहे। भाजपाचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी निवडुंगातील शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबियाला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील जिल्हाभरात नव्हे मराठवाड्यात व्हायरल झालेला आहे। त्यामुळे विशेष म्हणजे महिलांना देखील या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे। जमिनीच्या वादातून ही मारहाण झाल्याची देखील माहिती समोर येत आहे। ज्ञानेश्वर खांडे भराड यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर हे गावगुंडासह त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांना त्या ठिकाणी गेले असता त्या कुटुंबियांनी विरोध केल्यामुळे भवर यांनी अक्षरशः त्यांना मारहाण केल्याचं देखील त्या व्हिडिओ दिसते आहे। विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबाला गड्ड्यात टाकून त्यांना दाबण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी करण्यात आलेला असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। एकीकडे भाजपाची कार्यकारिणीची बैठक जी आहे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जालन्यामध्ये होत आहे, तर दुसरीकडे मात्र असे भाजपचेच किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जर असं करत असेल तरी नक्कीच ही निंदनीय गोष्ट आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा हा म्हणजे मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी जालन्यामध्ये जी मोठी बैठक आहे, सध्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहे, त्या पार्श्वभूमी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित देखील आज बैठक झालेली आहे। अशी बैठक होत असताना आता मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील थोड्या वेळाने होणार आहे। मात्र ही सगळं भाजपमय वातावरण या ठिकाणी जालन्यामध्ये असताना देखील भाजपाचे कार्यकर्ते दुसरीकडे एका ग्रामीण भागामध्ये जाऊन जर अशा प्रकारची मारहाण करीत असतील तरी गोष्ट निंदनीय आहे। वैभव, निंदनीय आणि हा माज उतरवणं देखील तितकंच गरजेचं आहे। गणेश, आपण बघितलं खड्ड्यामध्ये या कुटुंबाला कशी मारहाण झाली, खास करून महिलांना देखील भाजपच्या नेत्यांनी मारहाण केलेली आहे। तुर्तास गणेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।